सर्वांना जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या स्क्रीनवरती दिसतंय की अनुसूचित जमाती विशेष पदभरती माहिती पुन्हा संकलित करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. आणि पेसा भरती व विशेष पदभरतीबाबतची पुढील बैठक कधी, म्हणजे या दोन विषयाच्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ आपला आहे. आणि या दोन विषयाशी संबंधित आपल्याला माहिती व्हावी म्हणून हा आजचा छोटासा व्हिडिओ असेल. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण थेट व्हिडिओला सुरुवात करूया. सध्या शासन स्तरावरती जे आदिवासी आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून म्हणजेच आपले जे अन्न आणि प्रशासन मंत्री आहेत नरहरी झिरवाळ साहेब आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही हालचाली घडताना दिसत आहेत. एक अनुसूचित जमाती विशेष पदभरतीबाबत आणि अधिसंख्य पदांमुळे रिक्त पदांची भरती तसेच पेशा क्षेत्रातील भरतीबाबत आढावा बैठक एक आयोजित केली होती. ती जी आढावा बैठक आहे ती 4 जून 2025ला दुपारी 4 वाजता आयोजित केली होती. त्या बैठकीचं काय झालं, हे बैठकीचं पत्र आहे मित्रांनो. यामध्ये असं म्हटलंय की बैठक दिनांक 4 जून 2025ला आहे, वेळ दुपारी 4चा आहे. आणि ही जी बैठक आहे ही बैठक खास करून सचिव सामान्य प्रशासन विभागाचे जे आहेत त्यांनी दालन क्रमांक 102 पहिल्या मजल्यावरती मुख्य इमारत मंत्रालय मुंबई येथे बोलवली होती. आता यामध्ये प्रति त्या ठिकाणी आहे की अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव सर्व मंत्रालयातील जे विभाग आहेत त्यांच्या मुख्य सचिवांना, अपर मुख्य सचिवांना, प्रधान सचिवांना या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं. आणि विषय आपल्याला माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये 2 विषय प्रलंबित आहेत. एक म्हणजे अनुसूचित जमातीची विशेष पदभरती आणि पेशा क्षेत्रातली पदभरती, या 2 बाबींच्या विषयासंदर्भात ही बैठक महत्त्वपूर्ण आयोजित करण्यात आली होती. आता यामध्ये जे अवर सचिव आहेत सामान्य प्रशासन विभागाचे नम्रता चव्हाण म्हणून, त्यांनी या ठिकाणी असं म्हटलं होतं की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने जे आदिवासी विकास मंत्री आहेत यांच्या अध्यक्षतेखाली 11/6/2025ला बैठक आयोजित केली आहे. सदर बैठकीस माननीय लोकसभा सदस्य असतील, विधानसभा सदस्य असतील, हे उपस्थित राहणार आहे. आणि सदर बैठकीच्या वेळी उपरोक्त विषयाबाबत अद्ययावत माहिती सादर करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने माननीय सचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 4/6/2025 रोजी दालन क्रमांक 102-1ला मजला मुख्य इमारत मंत्रालय मुंबई येथे दुपारी 4 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण बैठकीस उपस्थित राहावे. आता ही संबंधित जी बैठक आहे ही मूळ म्हणजे प्रशासकीय बैठक आहे. कारण 11/6/2025ला आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित केलेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये अनुसूचित जमातीच्या विशेष पदभरतीची आणि पेशा क्षेत्रातल्या पदभरतीची आढावा घेतला जाणार आहे. आणि त्यामध्ये जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. या निमित्ताने या ठिकाणी 4/6/2025ला एक सामान्य प्रशासन विभागाने मुख्य सचिवांच्या अंडरमध्ये बैठक घेतली. आता यामध्ये एक 4 जून 2025चं एक पत्र आहे या ठिकाणी की प्रति आयुक्त, सगळेच आयुक्तांना त्याने त्या ठिकाणी दिलेलं आहे. सर्व उपसचिव त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे. आणि यामध्ये असं म्हटलंय की अनुसूचित जमातीच्या विशेष पदभरतीबाबत म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचं जो काही 29 मे 2025चं जे पत्र आहे तो या ठिकाणी संदर्भ जोडलेला आहे. आता यामध्ये नेमकं काय आहे तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना, देण्यात येणाऱ्या सवलती, अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण व शासन सेवेतील नियुक्ती इत्यादी बाबींचा आढावा घेण्यासाठी विधान भवन मुंबई येथे 27/5/2025 रोजी अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती यांच्या अध्यक्षतेखाली
अनुसूचित जमाती कल्याण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच माननीय मंत्री आदिवासी विकास यांच्या अध्यक्षतेखाली पेशा क्षेत्रातील नियुक्त्या संदर्भात 27/5/2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. म्हणजे ह्या दोन विषयाच्या संदर्भामध्ये 27/5/2025ला जे अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आहेत यांच्या अंडरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि या बैठकीमध्ये पेशा क्षेत्रातला पदभरतीचा विषय नियुक्तींचा आणि अनुसूचित जमातीचा विशेष पदभरती हे दोन विषय या ठिकाणी करण्यात आले होते. त्यानंतर माननीय उच्च न्यायालया येथे रिट याचिका 31/40/2018 मध्ये दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये सर्व विभागांनी सादर केलेल्या माहितीनुसार, आता आपल्याला माहीत आहे 31/40 जी उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका 2018ला दाखल करण्यात आलेली आहे, त्यानुसार माहितीनुसार दिनांक 15/6/1995 ते 31/8/2015 या कालावधीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्ती मिळालेले तथापि जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवलेले साधारण केलेले असे 12,520 कर्मचारी असून त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करून रिक्त होणाऱ्या जागांवर अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचारी नियुक्त्या करण्याबाबत नमूद केलेले आहे. म्हणजे या रिट याचिकेमध्ये जे शासनाच्या वतीने शपथपत्र दाखल केलेलं आहे त्या शपथपत्रामध्ये 15/6/1995 ते 31/8/2015 या कालावधीमध्ये ज्या अनुसूचित जमातीच्या लोकांनी नोकरी बळकावली परंतु जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवलं समितीने आणि काही जण सादरच करू शकले नाही, असे 12,520 कर्मचारी होते. असं शपथपत्र त्या ठिकाणी देण्यात आलं आणि त्यांना शासनाच्या वतीने असं म्हटलं होतं की आम्ही या 12,520 लोकांना अधिसंख्य करून त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करून त्या ठिकाणी अनुसूचित जमातीतल्या उमेदवारांची कर्मचाऱ्यांची भरती आम्ही करून त्या ठिकाणी नियुक्ती देऊ, परंतु असं झालेलं नाही. शासन निर्णय 21/12/2019च्या अनुषंगाने सर्व विभागांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सर्व विभागात मिळून आतापर्यंत 6,810 अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली असून त्यापैकी 1,343 पदांवर अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली असता शासनाने दाखल केलेल्या शपथपत्रानुसार उपरोक्त नमूद 12,520 पदांवर अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात का आली नाही याचा खुलासा करण्याची मागणी बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. तसेच याबाबत अद्ययावत सद्यस्थितीदर्शक माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजे या बैठकीमध्ये आदिवासी आमदारांनी या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित केला की शपथपत्रामध्ये तुम्ही 12,520 पदं म्हणताय की ज्या लोकांना आम्ही अधिसंख्य पदावर वर्ग केलेला आहे त्यापैकी तुम्ही म्हणताय की प्राप्त माहिती झाली 6,810 आणि त्याच्यातले फक्त 1,343 पदांवरती अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची खऱ्या नियुक्ती दिलेली आहे. तर या ठिकाणी जी माहिती आहे की 12,520 उमेदवार अधिसंख्य केले, 6,810 तुम्हाला मिळाले, म्हणजे त्यापैकी फक्त माहिती दिली 12,520ची, 6,810 तुम्ही अधिसंख्य पदांवरती वर्ग केले फक्त, त्यापैकी 1,343च पदं भरले, बाकीच्या पदांचं काय, आणि त्या बाबतीत त्या ठिकाणी त्या समितीने निर्देश दिले. यानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांवरील नियुक्तीबाबत लोकप्रतिनिधींची पुढील बैठक 13 जून 2025 रोजी होणार आहे. याकरिता सदरची माहिती सामान्य प्रशासन विभागास 9/6/2025 पर्यंत उपलब्ध करून द्यायची आहे. यास्तव उपरोक्त बैठकीच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाच्या रिक्त पदांबाबतची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्र ब नुसार 6 जून 2025 पर्यंत तातडीने समन्वय कार्यालयास उपलब्ध करून देण्यात यावी. म्हणजे आता मगाशी जे आपण पत्र बघितलं होतं त्यामध्ये 11 जूनला बैठक होती, पण यामध्ये असं म्हटलंय की 13 जून 2025 रोजी सदर बैठक होणार आहे. लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी ही संबंधित माहिती विचारणार आहेत, काय तुम्ही कार्यवाही केली त्याबाबत विचारणा करू शकतात.
त्यामुळे एकंदरीत 12,520 जी पदं आहेत ती एक्झॅक्ट कुठे कुठल्या कुठल्या विभागामध्ये आहे त्याची माहिती या बैठकीमध्ये आपल्याला द्यायची आहे. आणि त्यामुळे 6 जून 2025 पर्यंत सामान्य प्रशासन विभागाला काय करायची आहे, ती माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. आता मित्रांनो, यामध्ये कुठली कुठली माहिती आहे? विवरण अ मध्ये त्यांनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, विवरणपत्र 1 मध्ये. विवरणमध्ये 1 मध्ये असं म्हटलंय की 15/6/95 ते 31/8/2015 या कालावधीत अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवलेल्या कर्मचाऱ्यांची विभागाने कळवलेली संख्या, म्हणजे ज्या ज्या विभागामध्ये अधिसंख्य केलेले आहेत या कालावधीमध्ये त्यांची संख्या कळवायची आहे. त्यानंतर रकाना 1 मधील कर्मचाऱ्यांपैकी, म्हणजे ज्या लोकांना तुम्ही अधिसंख्य कळवलं त्यापैकी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या किती? म्हणजे तुम्ही त्यांना अधिसंख्य ठरवलं, पण काही लोकांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले अशा कर्मचाऱ्यांची संख्या कळवायची आहे. त्यानंतर रकाना 1 मधील कर्मचाऱ्यांपैकी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न करता सेवानिवृत्त आणि निधन झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कळवायची आहे. म्हणजे अधिसंख्य केलं, परंतु त्या ठिकाणी असे लोक जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाही, पण मग त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं किंवा ते या कालावधीतच सेवानिवृत्त झाले, अशांचीही त्या ठिकाणी संख्या कळवायची आहे. रकाना 1 मधील कर्मचाऱ्यांपैकी 21/12/2019च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या या ठिकाणी द्यायची आहे. आणि रकाना 1 मधील कर्मचाऱ्यांपैकी माननीय न्यायालयाने संरक्षण दिल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग न होता नियमित पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या या ठिकाणी द्यायची आहे. म्हणजे काही लोक पुन्हा कोर्टात गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी जे अधिसंख्य पदावर वर्ग करणार होते त्या ठिकाणी संरक्षण मिळवलं आणि त्याच पदावर कायम राहिलेत. रकाना 1 मधील कर्मचाऱ्यांपैकी अनुसूचित जमातीचा दावा जात पडताळणी समितीकडे प्रलंबित किती लोकांचा आहे? म्हणजे असे काही लोक आहेत का की 15/6/95 ते 31/8/2015 यामध्ये अधिसंख्य पदांवरती वर्ग करण्याइतपत काही जे उमेदवार आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्या जी जात पडताळणीची फाईल आहे ती जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहेत का, अशा लोकांची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. तर एकंदरीत हे 6 कॉलममध्ये माहिती द्यायची आहे. वि विवरणपत्र 2 मध्ये त्यांना विभाग वाईज माहिती या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा की कुठला संवर्ग आहे तो या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. सरळ सेवेची जी पदं आहेत ती एकूण मंजूर पदं किती भरलेली आहेत आणि मंजूर पदं किती आहेत, भरलेली किती आहेत, ती या ठिकाणी माहिती द्यायची आहे. आणि सरळ सेवेची अनुसूचित जमाती प्रवर्गाची आरक्षणाच्या टक्केवारीनुसार, आता आरक्षणाची टक्केवारी बघा या ठिकाणी दिलेली आहे बघा मित्रांनो. ती आहे की जे वाढीव आरक्षण आहे त्या वाढीव आरक्षणामध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये 7% ऐवजी 7% ऐवजी गट क आणि ड संवर्गासाठी अनुसूचित जमातीसाठी मंजूर असलेल्या 9, 14, 15, 22 व 24 आरक्षणानुसार गणना करायची आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की क्लास 3 आणि क्लास 4 मध्ये राज्यपालाने दिलेल्या रिझर्वेशनमध्ये 25, 50 आणि 100% रिझर्वेशन ही 17 पदं सोडून जी क्लास 3 आणि क्लास 4 मध्ये पदं येतात ती 8 जिल्ह्यांमध्ये जे वाढीव आरक्षण आहे त्या वाढीव आरक्षणानुसार त्या ठिकाणी पदची गणना करायची आहे. यामध्ये आरक्षणाच्या टक्केवारीनुसार अनुसूचित जमातीची मंजूर पदं त्यापैकी भरलेली किती आहेत आणि आता रिक्त किती आहेत, आणि अनुसूचित जमातीच्या अनुशेष जो आहे अनुसूचित जमातीचा अनुशेष किती आहे तो या ठिकाणी काय करायचा आहे, मेन्शन करायचा आहे. अनुसूचित जमातीच्या कार्यरत पदांपैकी भरलेली पदं जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या किती, प्रलंबित जात पडताळणी समितीकडे असलेल्यांची संख्या किती, आणि अवैध ठरवलेले आहेत परंतु न्यायालयीन संरक्षण मिळवून घेतलेले कर्मचारी किती, अशी एकंदरीत माहिती काढून या ठिकाणी मित्रांनो ही बैठक पार पडणार आहे. आणि या बैठकीमध्ये अनुसूचित जमाती
चा जो विशेष पदभरतीचा विषय आहे तो मार्गी लागावा अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करत आहेत. परंतु याच बैठकीमध्ये पेशा क्षेत्रातला पण नियुक्तीचा जो पेचप्रसंग निर्माण झालेला आहे, या नियुक्तीच्या या आपल्या बाबतीमध्ये या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होणं अपेक्षित आहे. दोनही विषय अत्यंत गंभीर आहेत. दोनही बाबतीमध्ये जर या ठिकाणी निर्णय झाला, तर या ठिकाणी पेशा क्षेत्रातल्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये असेल किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गाची जी विशेष पदभरती आहे त्या संदर्भामध्ये असेल, तर दोनही कर्मचाऱ्यांना या ठिकाणी 100% न्याय मिळू शकतो आणि त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष लागलेलं आहे. ही बैठक सकारात्मक होवो आणि त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे निर्णय व्हावेत अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करूया. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर या ठिकाणी जरूर मला संपर्क करा. आपण या ठिकाणी पुढच्या मीटिंगची वाट बघूया. आपण हा व्हिडिओ थांबवूया. जोहार. जय संविधान.